यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहूया टॉप 18 न्यूज। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46वी सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकार मंत्री अतुल सावेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार देखील हजेरी लावणार आहेत। पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांसमोर उघडपणे खदखद व्यक्त केल्यानंतर त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। पंकजा मुंडेंना जबाबदारी देण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करणार आहे, तसंच राज्यातील पक्षश्रेष्ठींना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार असल्याचं देखील ते म्हणाले। नेतृत्व हे प्रगल्भ आहे आणि पुढच्या काळातही त्यांच्या नेतृत्वामध्ये आमची संघटना, आमचं कार्य हे वाढत राहील। काही कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर काही प्रश्न मांडलेले आहे, काही उपस्थित केले आहेत। निश्चितपणे केंद्रीय नेतृत्व आणि राज्याच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्याची जी भावना आहे ती मी सांगणार आहे। छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते असे पुनरुच्चार अजित पवारांनी केले। कुणी किती म्हटलं तरी माफी मागणार नाही असं अजित पवार म्हणाले। ते सांगलीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते। बोलत असताना कधी एखादी गोष्ट घडते, परंतु आपण लगेच दुरुस्त करतो। आपल्याला जी गोष्ट पटते ती आपण लगेच तिथं यस म्हणून टाकतो, परंतु कुणी उठून सांगितलं की माफी मागा, माफी मागायला मोकळा। स्वराज्य रक्षकच आणि स्वराज्य रक्षकामध्ये सगळे येतात। भाजपचे नेते किरीट सोमय्या आज पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यात सोमय्या आणखी एका नेत्याविरोधात भ्रष्टाचाराची कागदपत्र समोर आणणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली। मिरजेतील वादग्रस्त जागेबाबत तब्बल 4 तास तहसीलदार दगडू कुंभार यांच्यासमोर युक्तिवाद झाला आणि या पाडकाम प्रकरणाचा चेंडू आता तहसीलदारांच्या कोर्टात आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आता तहसीलदार सोमवारी निर्णय देण्याची शक्यता आहे। पश्चिम घाटातील राज्यातील 2133 गावं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून त्यातील 388 गावं वगळण्याची मागणी राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली। त्यासोबत कोकणातील चिरा दगडखाणी आणि कृषीपूरक उद्योगांना सूट देण्याची मागणीही राज्यानं केली। राज्यातील पर्यावरण आणि कामगार विभागाशी संबंधित प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली। ठाणे जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खननाविरोधात धडक मोहीम राबवण्यात येते। कल्याण आणि डोंबिवलीतील कारवाईत 2 बार्ज आणि 2 सक्शन पंप असा 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। विशाळगडावर दारू पार्टी आणि गांजा पार्टी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली। यात 16 आरोपींसह एका दारू विक्रेत्यावरही गुन्हा दाखल झालाय। सीआरझेडच्या जुन्या नियमावलीनुसार एसआर योजनांना मंजुरी देण्यास केंद्र सरकारनं तयारी दर्शवली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या मुंबईतील हजारो झोपडपट्टीवासियांना त्याचा लाभ होऊ शकतो। केंद्रीय पर्यावरण आणि कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी झालेल्या भेटीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना मान्यता देण्याची विनंती केली होती। जुनी निवृत्त वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारचे कर्मचारी आक्रमक झालेत आणि मागणीसाठी सरकारी कर्मचारी येत्या मार्चमध्ये संपावर जाणार आहेत। तापमानातील घट आणि प्रदूषित घटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील हवा प्रदूषण अतिप्रदूषित पातळीवरती जाऊन पोहोचलंय। मुंबईतील माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, चेंबूर या भागासह नवी मुंबई शहरातील हवेत विषारी घटकांचं प्रमाण अतिशय वाढले आणि इथल्या नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण 475 इतकं नोंदवण्यात आलंय। एनसीबी अधिकारी दाखवून लोकांना लुटणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईमनं अटक केली। आरोपी लोकांना कुरिअर पाठवत असे आणि नंतर कुरिअरमध्ये अंमली पदार्थ असल्याचं सांगून छापे टाकायचा आणि गुन्हा नोंदवण्याच्या बहाण्यानं लोकांकडून पैसे उकळायचा। सीबीआई ऑफिसर या पुलिस ऑफिसर बता के लोगों को अमली पदार्थ, नारकोटिक्स इसका कुरियर से डर का फ़ोन करके, डराने का फ़ोन करके लोगों को फंसाता था। ऐसे जो क्रिमिनल का सिंडिकेट है उनको अरेस्ट किया है। इस्लामपूर व्यापारी महासंघाने एक मोठा निर्णय घेतलाय। कोणाचाही बंद असला तरी व्यापारी त्या बंदमध्ये 12 वाजेपर्यंत सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। इस्लामपूर व्यापारी महासंघाने मोठा निर्णय घेतलाय।
आणि यामध्ये कुणाचाही बंद असला तरी व्यापारी त्या बंदमध्ये 12 वाजेपर्यंत सहभागी होणार असल्याचा निर्णय घेतला गेलाय. कुठल्याही राजकीय पक्षाचा आगर संघटनेचा बंद असलेच त्यांना पाठिंबा दिला जाईल आणि फक्त 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर दुकाने उघडली जातील. त्यानंतर कोणी आल्यास बंद करा सांगायचं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई महासंघातर्फे केली जाईल. डीजीसीएनं महिला प्रवाशांसोबत गैरवर्तनाप्रकरणी एअर इंडियाला 30 लाखांचा दंड ठोठावलाय. तसंच त्या विमानाच्या पायलटचा परवाना देखील 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. इतकंच नव्हे तर विमान संचालकाला 3 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाईटमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी आरोपी शंकर मिश्रा तुरुंगात आहे. औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील बोरमाळ जंगली कोटा परिसरातील मका पीक वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले आणि या पिकाचं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी हरभरा, गहू, मक्याची पेरणी केली आणि त्यामुळे यंदाच्या रब्बी ज्वारीच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 76,000 हेक्टरनं घट झाली आहे. आणि वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक वाढली असून विशेषतः गाजर, वाटाणा, फ्लॉवर, कोबी या फळभाज्यांना उठाव नसल्यामुळे दर गडगडलेत. 30% शेतमाल शिल्लक राहिलाय. घाऊक बाजारात कोबीचे दर सर्वात कमी असून प्रति किलो 2 ते 3 रुपये बाजारभाव मिळतोय.